राम कुठलाही नारा नाही, राम एक आचरण आहे, राम एक चरित्र आहे. कथा आपण ऐकूया. संध्याकाळच्या सुमारास सरयू नदीच्या तटावर तिन्ही भावांसह फिरत असताना श्रीरामाला बंधू भरतानं म्हटलं, एक गोष्ट विचारू दादा. माता कैकेयीनं तुला वनवास मिळावा यासाठी मंथरेसोबत जे कारस्थान रचलं ते कारस्थान म्हणजे राजद्रोहच नव्हता का? तिथं या कारस्थानाने एकीकडे राज्याचा भावी राजा आणि त्याच्या पत्नीला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला आणि दुसरीकडे महाराजा दशरथ यांच्या पुत्रविहाराचा केवळ कल्पनेनंच अपमृत्यू झाला. अशा कारस्थानासाठी सामान्य नियमानुसार तर मृत्युदंडच दिला जात असतो. तर मग तू जी तुझी ही आई आहे अशा कैकेयीला दंड का नाही दिलास? यावर रामचंद्र हसले आणि म्हणाले, तुला माहीत आहे भरता, एखाद्या कुलात जेव्हा चरित्रवान आणि धर्मपरायण पुत्र जन्म घेतो तेव्हा त्याचं जीवन त्याच्या असंख्य पिढ्यांतील पितरांच्या अपराधाचं शालन करतं. ज्या आईनं तुझ्यासारख्या पुण्यात्म्याला जन्म दिला असेल तिला दंड कसा बरं देता येईल भरता? यावर भरताचं काही समाधान झालं नाही. तो म्हणाला, हा तर मोह आहे दादा, आणि राजाचा कायदा मोहापासून मुक्त असायला हवा. तेव्हा दादा तू कृपा करून मला एका राजाप्रमाणे उत्तर दे की तू माता कैकेयीला दंड का नाही दिलास? असं समजलं की तुला हा प्रश्न तुझा लहान भाऊ नव्हे तर अयोध्येतील एक सामान्य नागरिक विचारतोय. श्रीराम गंभीर झाले. काही क्षण मौन राहून श्रीरामचंद्र म्हणाले, हे भरता, आपल्या नात्यातल्या किंवा जवळच्या कोणा व्यक्तीला त्याच्या अपराधाबद्दल शिक्षा न करणं हाच या सृष्टीचा सर्वात कठोर असा दंड आहे. माता कैकेयीनं आपल्या केवळ एका अपराधाचा खूप कठोर असा दंड भोगला आहे. वनवासाच्या 14 वर्षात आपण चारही भाऊ आपापल्या जागी राहून त्या काळच्या विपरीत परिस्थितीशी झगडत होतो, पण माता कैकेयी प्रत्येक क्षणाला केवळ आणि केवळ फक्त मरणच अनुभवत होती. आपल्या त्या एका अपराधासाठी तिनं आपला पती गमावला, आपले चारही पुत्र ती गमावून बसली, स्वतःचं सर्व सुख सन्मान तिनं गमावला, आणि तरीही आपल्या हातून घडलेल्या अपराधाच्या सततच्या जाणीवेतून ती कधीच मुक्त होऊ शकली नाही. वनवास संपला तसा परिवारातील उर्वरित सगळेच सदस्य आनंदी आणि सुखी झाले, पण तिला कधीच समाधान लाभू शकलं नाही. कुठलाही राजा कोणा स्त्रीला यापेक्षा अधिक कठोर दंड काय देऊ शकणार? मला तर सदैव याचंच दुःख होतं की माझ्यामुळेच अकारण माझ्या आईला इतका कठोर दंड भोगावा लागला. रामाच्या नेत्रातून अश्रूच्या धारा वाहत होत्या आणि भरतासह सर्व भाऊ निःशब्द होऊन गेले. रामचंद्र पुन्हा सांगू लागले, आणि तिच्या या क्षुल्लक चुकीला आपण अपराध तरी का समजायचा भरता? जर मला वनवास झाला नसता तर हे जग भरत आणि लक्ष्मण या भावंडांचं अतुल्य भ्रातृप्रेम कसं पाहू शकलो असतो? मी तर केवळ माझ्या मातापित्याच्या आज्ञेचं पालन करायचं म्हणून वनवास भोगला होता, पण तुम्हा दोघांनी तर कोणाची आज्ञा नसतानाही केवळ माझ्यासाठी 14 वर्षाचा वनवास भोगला. माझा भाग्यात वनवास नसता तर भावाचे संबंध कसे असावेत हे जगाला कळलं असतं का? भरताला त्याच्या या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. काहीही न बोलता त्यानं श्रीरामाला प्रेमभरानं आलिंगन दिलं. राम काही कुठला नारा नाही, राम एक आचरण आहे, एक चरित्र आहे.